नमस्कार मित्रांनो, विदर्भाच्या खादाडमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया गोड आंबा। तर मी पहिल्यांदा इथे कढईमध्ये 2 बुटले तेल घेत आहे व 1 चम्मच जिरे टाकून घेत आहे। 5 ते 6 लसणाच्या कड्या मी शिलून घेतलेल्या होत्या आणि कापून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे। हे चांगल्या प्रकारे फिरवून घेणार आहे मी। व यामध्ये 2 चम्मच तिखट टाकून घेणार आहे। तो मी 1 किलो आंबा आणला होता, त्याचे अशा प्रकारे काप करून घेतलेले होते आणि स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घेतलेले आहे। तो मी यामध्ये आंबे टाकून घेतलेले आहे, ते चांगल्या प्रकारे परतून सुद्धा घेत आहे। व मी आता यामध्ये 1 चम्मच मीठ टाकून घेणार आहे, ते सुद्धा चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। व मी इथे थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। मी हे आता 10 मिनिट झाकून ठेवून घेणार आहे। हे 10 मिनिट शिजवून घेणार आहे व मी इथे अशा प्रकारे गोड चिरून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता आपल्या आंब्याला 10 मिनिट झालेले आहे व ते चांगल्या प्रकारे शिजले सुद्धा आहे। व मी यामध्ये आता 1 चम्मच हळद टाकून घेणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। मी यामध्ये गुळाचा वापर करत आहे, तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर सुद्धा टाकू शकता। व हे मिश्रण मी एकत्र करून घेणार आहे। त्यालाच तुम्ही मुरंबा असे म्हणू शकता। मी आणखी हे 10 मिनिट शिजवून घेणार आहे। इथे आपल्याला 10 मिनिट झालेले आहे व मी आता तुम्ही बघू शकता आपला गूळ चांगल्या प्रकारे वितळलेला आहे। अशा प्रकारे आपला गोड आंबा तयार झालेला आहे। विदर्भाचा खादाडमू या चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।